बघा शेतकरी मित्रांनो, इथं अतिशय तुमच्यासाठी दुःखद बातमी असणार आहे, कारण की कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानासमोर शेतकऱ्यांचा मोर्चा उधळला. आंदोलनापूर्वीच अटक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील शासकीय निवासस्थानात शेतकऱ्यांच्या हक्काचा मोर्चा नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. या प्रयत्नांना पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर या चौकामध्ये अटक केली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. मृत शेतकऱ्यांना शेतातील माती मुख्यमंत्री फडणवीसांनी देण्याचा निर्णय घेतलेला होता, परंतु रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली मृत शेतकऱ्यांच्या शेतीतील माती मुख्यमंत्री फडणवीसांनी भेट देण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु मात्र शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, उपनिरीक्षक आशिष शिंदे आणि यांच्या सहकार्यांनी सर्व कार्यात्मक ताब्यात घेतलेले नियमानुसार कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा हार अर्पण करून आंदोलनाचा सुरुवात करण्यात आलेली होती. परंतु इथे त्यांना त्या आंदोलनाच्या सुरुवाती आधीच त्यांना इथं अटक करण्यात आलेली आहे. नागपूरच्या रामगिरी शासकीय निवासस्थानासमोर ज्यांना आधीच पोलिसांनी मोर्चा अडवला होता, तर जाण्याआधीच इथं पोलिसांनी मोर्चा अडवला, परंतु इथं मोर्चाला सुरुवात करण्याआधीच इथं पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्र्यांच्या अपूर्ण आश्वासनावरून शेतकऱ्यांचा संताप दिसून आला. लोकसभा निवडणूक प्रचार दरम्यानातून मूर्तिपूजा तेथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याचं तसेच सोयाबीन व कापसाला योग्य हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनी ते आश्वासन का बरं पूर्ण केलं नाही, या संदर्भात इथे बच्चूभाऊ कडू आणि शेतकऱ्यांनी इथे आंदोलन केलेलं होतं. परंतु आज तागायत या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, अशा आरोप संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर गौडी यांनी केलेला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की मुख्यमंत्र्यांचा जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी इथं तातडीने राजीनामा द्यावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना न्यायालयाचा न्याय मिळवा. तरी त्यांनी अशा प्रकारे आश्वासन दिलेलं होतं, तर नाही मिळाला तर त्यांना न्याय न देण्या पूर्वीचं कारण ह्या आंदोलनाचं इथं महत्त्व असणार आहे. तीव्र आंदोलनाला इशारा राहून वानखडे जिल्हा संघटन इथं सय्यद रियाज तालुका उपाध्यक्ष आणि अरविंद तायडे या कार्यकर्त्यांनी यांनी दिलेला आहे. सकाळी 8 वाजता अरविंद तायडे यांच्या अटक करण्यात आलेली आहे. आंदोलनात सहभागी झालेले प्रमुख कार्यकर्ते चंद्रशेखर गौडी, जिल्हाध्यक्ष राहुल वानखडे, जिल्हा संघटक शुभम जंजाड, तालुक्यातील अध्यक्ष सय्यद रियाज, तालुक्यातील उपाध्यक्ष निलेश गुल्हा, प्रवीण खोत, रमेश चिंते आणि रामदास भगत, संतोष रुक्त, रुद्रकार, योगेश ठाकरे, श्रीकुमार खोत, अरविंद राठोड, चेतन ठाकरे, अरविंद तायदे, सोपान तराळ, अरविंद लांबडे, नितीन खेडकर, अमित डोंगरे, दिवेक किरण ओळंबे, गजानन चारथर, तर इथे सर्व जणांना इथे अटक करण्यात आली आणि अनेक शेतकऱ्यांना इथे अटक केली. परंतु या सर्व शेतकऱ्यांनी इथं संस्थे उपस्थित होते. एप्रिल 2025 मूर्तिपूजा शहर येथे क्रांतिकारी शेतकरी संघटना हमपुरे जिल्हा अध्यक्ष, हमारे जिल्हा संघटन राहुल भाऊ, हमारे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गौडी साहेब आणि त्याचबरोबर तालुक्याचे शुभम जंजाळ, उपाध्यक्ष जिल्हा निलेश गुलान, आता त्याचबरोबर हमारे अध्यक्ष शेतकरी कार्यकर्ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हम सब लोग जो मूर्तिपूजा तालुके के इथे मूर्तिजापूर, आता इथं भरपूरशा तालुक्यातून शेतकरी इथे जमा झालेले होते, परंतु इथं मुर्जापूर या तालुक्यातील भरपूरशे शेतकरी आलेले होते. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो या आश्वासन दिलेले होते ते सत्तेवर आणलेलं नाही, परंतु पूरे कर्ज माफी करेंगे, शेतकरी का जो कर्ज आहे सातबारा आहे जो हम कोरा करेंगे, असं आश्वासन ते मुर्जापूर तालुक्यातील निराश होके यांनी अशा प्रकारे इथं दिलेलं होतं, परंतु आश्वासन का बरं पूर्ण केलं नाही. आता इथं कास्तकाराने आत्महत्या की हो, आत्महत्याग्रस्त कास्त शेती की हम मिट्टी के लिए माननीय देवेंद्र फडणवीस साहब को कामगिरी आणि रामगिरी नागपुर शासकीय निवासस्थान पर जाके मिट्टी उनको थेट देने वाले थे, उनका ये दिलाने का लिए जो आत्महत्या किए लोग, जो मिट्टी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान येथे नागपूर एक आंदोलन करण्यात येत होतं. तालुक्यातील तरुण 4 शेतनी आत्महत्या केली. त्या शेतकऱ्यांच्या इथं शेतीतली माती त्यांच्या देशासाठी आणि त्यांना त्या शेतकऱ्यांना माती देण्यासाठी शेतकरी संघटनेचे इथं सदस्यात्मक त्या ठिकाणी जात होते, परंतु त्या आधी मूर्तिजापूर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. आपल्या सोबत
सध्या जिल्हा अध्यक्ष होते, परंतु आपण या संदर्भात त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जे आत्महत्या केली आहे त्यांच्या ज्या मृत्यू शरीर आहे आणि त्यांच्या आत्म्यांना श्रद्धांजली वाहतो, कारण आमचे तरुण या तालुक्यातील असंख्य शीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती. संगीत केल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या कुठल्याही शेतकऱ्यांनी मागणी न करताना आणि मागणी नसताना माननीय मुख्यमंत्री साहेब सध्या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की आमचं पूर्ण बरोबर सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू. परंतु सरकार आलं आणि सरकार आल्यानंतरही सत्तेत बसलं, मंत्रिमंडळ स्थापन झालं, सगळं झालं, पण येथे कुठेही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय त्यांनी घेतलेला नाही. या नैसर्गिक कारणामुळे किंवा कोणत्या कारणामुळे त्यांनी ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही हे माहिती नाही, परंतु तुम्ही आतापर्यंत जे कर्जमाफी दिली नाही या संदर्भात शेतकऱ्यांनी इथे मोर्चा काढला. शेतकरी आत्महत्या करत आहेत, म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ज्या शेतकऱ्यांच्या शिवारातील माती घेऊन आम्ही जे मुख्यमंत्री साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी थेट भेट देणार होतो, त्यांनी मी मातीच्या भूमीतील आहे हे माती देऊन त्यांना आठवण करून देणार होतो की तुम्ही गाव मूर्तिजापूरमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती. आपण येथेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. आपल्याला कोणाची मागणी नसताना आपण जे घोषणा केली ती फक्त राजकीय हेतूने केली का आणि तुम्हाला निवडून यायचं होतं म्हणून केली का? जर राजकीय हेतूने केली असेल तर तुम्ही इथं ताबडतोब आज राजीनामा देऊन द्या आणि आम्हाला राजीनामा पाहिजे आणि नव्याने निवडणुका घ्यायला पाहिजे, कारण तुम्हाला सत्तेत बसायला कुठलेही अधिकार नाही आणि तुमची लायकी सत्तेत बसण्यालायक नाही. शेतकऱ्यांचं मत तुम्हाला मिळालं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही सत्तेत बसण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. क्रांतिकारी शेतकरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी पाहिजे संघटनेने तुम्ही समजून घेतले असेल आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितले की आम्हाला कर्जमाफी पाहिजे. जर तुमची लायकी नसेल कर्जमाफी देण्याची तर तुम्ही सत्तेत बसू नका आणि आम्ही डबल निवडणूक करेल अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे देवेंद्र फडणवीस नागपूरच्या निवासस्थानी त्यांच्या घरी गेलेले होते, परंतु आंदोलन पूर्ण स्टार्ट होण्याच्या पहिलेच या आंदोलनाला पोलिसांनी अटक केलेली आहे. तर काही नवीन अपडेट येईल तर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे, कारण की कर्जमाफी संदर्भात इथे भरपूरसे अपडेट येत आहे आणि जे खरी अपडेट असणार आहे तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहणार आहे. तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे आजची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.